चला तर घरामध्ये भाजीला काही नाही, तोंडाला चव नाही, काहीतरी झणझणीत खायचं आहे. मग दोन्हीवरती हा एकच उपाय. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की एक चिरलेला कांदा घालायचा. कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालायचं. पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 2 बटाटे चिरून घेतले आहेत, ते घालायचे आणि मसाल्यासोबत परतून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, ती घालायची. डाळ भिजवून घेतली नाही आहे, धुवून लगेच वापरली आहे. तीसुद्धा या सर्व साहित्यासोबत परतून घ्यायची. त्यानंतर 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मोठ्या आचेवर पाण्याला एक उकळी काढायची. उकळी आल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. मिक्स करायचं. मीडियम टू लो फ्लेमवरती ही रस्सा भाजी छान 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची. यासोबत खाण्यासाठी तुम्ही चपाती, भाकरी बनवू शकता किंवा गरमागरम भातासोबतसुद्धा अप्रतिम लागते. चपात्या होईपर्यंत इथे पहा 15 ते 20 मिनिटात ही बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा छान तयार झाली आहे. तर्रीसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि चवीला इतकी जबरदस्त होते. तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने ही बटाट्याची रस्सा भाजी नक्की बनवून पहा. आणि अशा छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.